नमस्कार रसिक श्रोते हो, मी मृदुल निवसरकर. कथा सुरंग या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. या चॅनलद्वारे मी काही ऐतिहासिक, पौराणिक आणि मनोरंजक गोष्टी सांगत असते. गोष्टी ऐकायला तर सगळ्यांनाच आवडतात, त्यामुळे तुम्ही माझा हा चॅनल नक्की सबस्क्राईब करा. गोष्ट आवडली की लाईक करायला विसरू नका आणि हो, बेल आयकॉनवर क्लिक केलं की मी दर आठवड्याला नवीन टाकलेल्या गोष्टीचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. चला तर मग आजच्या गोष्टीला सुरुवात करूया. आजची गोष्ट आहे जगन्नाथाच्या 3ऱ्या भागाची. मागच्या म्हणजे दुसऱ्या भागामध्ये आपण असं शेवटी पाहिलं की जो विद्यापती होता त्यांनी नीलमाधवाची मूर्ती ही इंद्रद्युम्न राजाला आणून दिली. राजाच्या हातामध्ये जेव्हा मूर्ती पडली तेव्हा त्याला इतका आनंद झाला की अरे, इतकी ही सुंदर मूर्ती आहे आणि ह्याच्यासाठी आपण इतकं मोठं भव्य मंदिर बांधलेलं आहे, ह्याचा त्याला खूप आनंद होतो. गुढीच्या देवीला सुद्धा त्याचा आनंद होतो आणि दोघंजण ती मूर्ती त्यांच्या देव्हाऱ्यात ठेवतात आणि म्हणतात आपण ह्याची व्यवस्थित मंदिरामध्ये प्राणप्रतिष्ठा करूया. विद्यापतीला सगळ्या प्रवासाची माहिती, ही मूर्ती तुला कशी मिळाली ह्याच्याबद्दल जेव्हा इंद्रद्युम्न राजा चौकशी करतो तेव्हा विद्यापती घडलेली सगळी घटना सांगतो आणि म्हणतो की माझ्या बायकोला आणि माझ्या सासऱ्याला फसवून त्यांचा विश्वासघात करून मी ही मूर्ती आणली आहे, ह्याची मात्र डाच, ह्याची खंत मला सतत मनात राहील. असं म्हटल्यानंतर इंद्रद्युम्न राजाला सुद्धा वाईट वाटतं आणि तो म्हणतो खरं आहे, वंशानुवंश हे जे शबर आहेत ते ह्या नीलमाधवाची पूजा करत असत. आत्तापर्यंत ते करत होतं आणि आपण सहज त्याला असं उचलून आणलं, त्यांना खरं किती दुःख होईल. आपण असं करूया का, ही मूर्ती त्यांना परत करूया का, असा त्याचा विचार मनात येत असतो. आणि ते दोघं ठरवतात की आपण उद्या ह्या राजाला, शबरांच्या राजाला आपण जाऊन भेटूया, विश्ववसूला. राजा जेव्हा रात्री झोपतो त्या वेळेला त्याला पहाटे स्वप्नामध्ये येतं नीलमाधव आणि नीलमाधव म्हणतो, राजा, मी माझ्या स्वतःच्या इच्छेने इकडे आलेलो आहे, त्यामुळे तू तसं वाटून घेऊ नकोस. उद्या तुझ्या समुद्रकिनारी जिथे तू मंदिर बांधलंयस त्या समुद्रात एक कल्पतरू वृक्षाचा ओंडका वाहत येईल. त्या लाकडाचा वापर करून तू मूर्ती कर आणि त्याच्यामध्ये नीलमाधवाच्या मूर्तीचा अंश ठेव. असं म्हणून स्वप्न संपतं. इंद्रद्युम्न राजा जागा होतो आणि मग त्याला वाटतं की खरंच आहे, असं जर असेल तर आपल्याला काही हरकत नाही ही मूर्ती इथे ठेवायला. आणि ही गोष्ट तो विद्यापतीच्या कानावर घालतो. विद्यापतीच्या कानावर घातल्यानंतर मग ते दोघं जण समुद्रकिनारी जातात आणि बघतात तो खरंच एक मोठा लाकडाचा ओंडका समुद्रातून वाहत आलेला असतो. तो ओंडका बघून राजा लगेच शिपायांना सांगतो की हा ओंडका आपल्या महालाच्या तिथे घेऊन चला, त्याची मूर्ती बनवायची आहे. शिपाई बरेच लागतात तो ओंडका ओढायला, पण तो ओंडका काही जागचा हलत नाही. शेवटी राजा बरेच घोडे लावतो, खूप शिपाई लावतो. अक्षरशः हजार शिपाई दोरीने बांधतात त्या ओंडक्याला आणि ओढण्याचा प्रयत्न करतात, पण तो ओंडका काही जागचा हलत नाही. तो हलत नाही म्हणल्यावर राजाला परत प्रश्न पडतो, का बरं हलत नसेल हा इथला ओंडका. आणि मग त्याच्या लक्षात येतं की अरे, खरं तर ही पूजा करायचा मान विश्वावसूचा आहे आणि विश्वावसूचा विश्वासघात करून आपण त्याला इथे आणलेला आहे. त्याला नक्कीच तिकडे दुःख झालं असेल ह्या गोष्टीचं, म्हणून हा ओंडका हलत नाही आहे. आणि खरोखरच इकडे नीलांचल पर्वतामध्ये जेव्हा रात्री विश्वावसू आंघोळ उरकून 3-3:30ला नेहमीप्रमाणे ह्या नीलमाधवाच्या गुहेमध्ये जातो आणि तो जेव्हा तिथे बघतो की अरे, इथे नीलमाधवाची मूर्तीच नाही आहे, त्याला एकदम धस्स होतं की अरे बापरे, कुठे गेली ही मूर्ती. आणि मग त्याच्या लक्षात येतं की विद्यापती जो एवढा हट्ट करत होता मूर्तीचं दर्शन घ्यायचं, नक्कीच विद्यापतींनी ही मूर्ती इथून चोरलेली आणि कालच तो इथून निघून गेला आणि त्यानेच ही मूर्ती नेली असणार.
अक्षरशः धाय मोकलून रडायला लागतो. प्रचंड दुःख, प्रचंड पश्चाताप, प्रचंड विद्यापतीवर राग. त्यामुळे त्याला काही सुचत नाही. तिथून जो तो धावत सुटतो. तो घरी येतो आणि ललिताच्या कानावर ही गोष्ट घालतो की तिथून नीलमाधवाची मूर्ती गायब झालेली आहे आणि ती नक्कीच विद्यापती घेऊन गेलेला आहे. हे ऐकल्यानंतर ललिता अवाक होते. इतका मोठा विश्वासघात. आमचं जे कुलदैवत आहे, आमचा जो देव आहे, तो ह्यांनी चोरून नेला मला न सांगता. आणि मग तीही रडायला लागते आणि ही बातमी सगळ्या शबरांमधल्या वस्तीमध्ये पसरते आणि ह्या सगळ्यांनाच खूप दुःख होतं. तहान भूक सगळेजण म्हणजे विसरूनच जातात. त्यांना जेवण जात नाही आणि सगळेजण रडत असतात की आता आपण काय करावं. आणि विश्वावसूला तर भयंकर राग आलेला असतो विद्यापतीचा. इकडे जेव्हा राजाला हे लक्षात येतं मालवा देशामध्ये की हा ओंडका हलत नाही आहे, तेव्हा ते दोघं जण ठरवतात की आपण जाऊन विश्वावसूची भेट घेऊया. म्हणून हे दोघं जण घोड्यावर स्वार होतात आणि विश्वावसूकडे येऊन पोचतात. आल्या आल्या नमस्कार करून हा इंद्रद्युम्न राजा विश्वावसूला सांगतो, मी राजा इंद्रद्युम्न. स्वतः मालवा देशाचा राजा आलेला आहे म्हटल्यानंतर या विश्वावसूला खूप आनंद होतो. त्याची व्यवस्था करतो. बरोबर विद्यापती आलेला असतो. त्याच्यावर अतिशय राग असतो. पण दोघंही प्रथम या शबरांची आणि विश्वावसूची क्षमा मागतात आणि सांगतात की हा जो नीलमाधव आहे त्याला आम्ही मालवा देशाला का नेलं. राजाची स्वप्न, त्याच्या पाठोपाठ घडलेल्या सगळ्या घटना आणि त्या नीलमाधवासाठी खूप भव्य मंदिर पुरीच्या म्हणजे मालवा देशाचा जो समुद्र आहे त्याच्या किनारी राजाने भव्य मंदिर बांधलेलं आहे. आणि स्वतः नीलमाधवाचीच अशी इच्छा आहे की फक्त शबरांच्या पूजा करणाऱ्या वंशजाला माझं दर्शन होण्यापेक्षा सगळ्या प्रजेलाच दर्शन व्हावं. म्हणून नीलमाधवाच्या आज्ञेप्रमाणे मी विद्यापतीला अशी आज्ञा केली की तिथनं तो श्रीकृष्ण आपल्या मालवा देशाला घेऊन ये. त्याची काहीही चूक नाही. त्यालाही ह्या गोष्टीचं वाईट वाटतंय की तुमचा विश्वासघात करून आम्ही ती मूर्ती तिथे नेलेली आहे. असं म्हणल्यावर विश्वावसूला सुद्धा खूप आनंद होतो की अरे आपल्या परमेश्वरासाठी इतकं भव्य मंदिर बांधलं गेलेलं आहे आणि ही नीलमाधवाचीच इच्छा आहे, तर मग काही हरकत नाही. मग राजा त्याला सांगतो की तो असा वाहून आलेला ओंडका हा तुमच्या स्पर्शाशिवाय तिथून हलणार नाही असं वाटतंय, त्यामुळे कृपा करून तुम्ही मालवा देशाला चला. असं म्हणल्यावर काही शबर, ललिता आणि विश्वावसू या दोघांबरोबर मालवा देशाला येतात आणि समुद्रकिनाऱ्याच्या त्या ओंडक्याला नुसता विश्वावसूचा आणि शबरांचा स्पर्श झाल्यावरच तो ओंडका तिथून हलतो. आणि मग इंद्रद्युम्न राजालाही खूप आनंद होतो. हा ओंडका महालात आणून ठेवला जातो. राजा लगेचच शिल्पकारांच्या शोधासाठी दवंडी पिटवतो. अनेक शिल्पकार येतात, पण बरेचसे दगडाच्या मूर्ती बनवणारे असतात आणि ते काष्ठशिल्प करायला नकार देतात. राजा पुन्हा चिंतेत पडतो की आता काय करावं, कोण बरं सुंदर मूर्ती ह्याची बनवेल. आणि खरोखरच 8 दिवसामध्येच एक वृद्ध असे आजोबा येतात आणि राजाला सांगतात इंद्रद्युम्नाला की मी एक काष्ठशिल्पकार आहे आणि मी ह्याची मूर्ती बनवू शकेन. राजाला आनंद होतो. पण हे वृद्ध आजोबा असतात ते राजाला एक अट घालतात. ते म्हणतात मला जवळजवळ 21 दिवस लागतील मूर्ती बनवायला. मी एका खोलीमध्ये मला बंद करून घेईन. 21 दिवस कोणीही दार उघडायचं नाही. राजा ठीक आहे म्हणतो. तो ओंडका एका खोलीमध्ये ठेवला जातो. सगळी शिल्पकाराची हत्यारं त्या आजोबांकडे असतात. ती हत्यारं घेऊन ते म्हणतात मी आता आत जातो. एकदाही मी 21 दिवसाच्या आत दार उघडणार नाही आणि तोपर्यंत कोणीही आत यायचं नाही. तुम्हाला माहिती आहे हे कोण असतात? हे स्वतः परमेश्वरानेच पाठवलेले विश्वकर्मा असतात. ते ह्या आजोबांची आतमध्ये कारागिरी सुरू होते आणि त्या खोलीचं किंवा त्या महालाचं दार बंद केलं जातं. राजा आणि राणी आतुरतेने
अगदी वाट बघत असतात. त्यांनी तो नीलमाधवाची मूर्ती त्या आजोबांकडे सोपवलेली असते, कारण याचा अंश त्या मूर्तीमध्ये ठेवायचा असतो. हे आजोबा आत असताना, बाहेरून जाताना राजाला आणि राणीला त्या दरवाजापाशी नेहमीच हत्यारं चालवलेली करवत, छिन्नी, हातोडा याचा आवाज येत असतो. त्यामुळे आतमध्ये कारागिरी चालू आहे ह्याचा दोघांनाही आनंद असतो. साधारण 15 दिवस होतात आणि 15व्या दिवशी आतली खटखट थांबते. राणीला राजाला म्हणते, अहो आतून आवाज येत नाहीये. राजा म्हणतो, अगं ते म्हातारे आजोबा आहेत, अजूनपर्यंत त्यांनी काही खाल्लेलं नाहीये. 15 दिवसात विश्रांती घेत असतील. दुपारी चक्कर मारतात तरी तसंच, संध्याकाळी चक्कर मारतात तरी सुद्धा आवाज येत नाही. राणीला आणि राजाला काळजी वाटायला लागते. राणी म्हणते, अहो आपण दार उघडून बघूया. ते वृद्ध आजोबा आहेत, 15 दिवसात पाणी नाही घेतलेलं, अन्न नाही खाल्लेलं, आणि त्यांना चक्कर आली असेल तर आपण एकदा दार उघडून बघूया. राजा म्हणतो, अगं नको, त्यांनी अट घातलेली आहे ना की 21 दिवस कोणी दार उघडू नका म्हणून. पण राणीला असं वाटायला लागतं की आपल्याला सुंदर मूर्ती मिळावी किंवा राजाच्या आज्ञेमुळे हे वृद्ध आजोबा आतमध्ये काम करत असतील, आणि जर का ह्याच्यामध्ये ते काही अन्न आणि पाणी न मिळाल्यामुळे बेशुद्ध पडले असतील किंवा कदाचित त्यांचा जीवही गेला असेल, तर ते पातक आपल्याला लागेल. आणि ती राजाला सांगते की नाही नाही, आपण उघडूया. राजालाही वाटतं की बरोबर आहे, उगाच त्यांना काही झाला त्रास तर त्याचं पातक आपल्याला लागेल. म्हणून तो शिपायांना बोलवतो आणि ते दार तोडायला लागतो. दार तोडून राजा आणि राणी आत जातात आणि बघतात काय, तर तिथे शिल्पकार नाही, त्याची कुठली हत्यारं नाहीत आणि नीलमाधव सुद्धा नाही. आणि तिथे 3 मूर्ती असतात. त्याच्यापैकी 2 पुरुषांच्या आणि 1 स्त्रीची मूर्ती असते. मूर्तीचे डोळे खूप मोठे मोठे असतात, अगदी भावलीसारखे दिसतील अशी त्या मूर्तीच्या चेहऱ्यावरती भाव असतात. पण ह्या मूर्तींचे हात आणि पाय पूर्ण कोरीव काम करून तयार झालेले नसतात. हे जेव्हा इंद्रद्युम्न राजा बघतो तेव्हा त्याला अतिशय वाईट वाटतं आणि तो आणि गुढीच्या देवी अक्षरशः धाय मोकलून रडायला लागतात. म्हणतात, परमेश्वरा, आमच्याकडून खूप मोठी चूक झाली आहे. त्यांनी सांगितलं होतं की 21 दिवस तुम्ही दार उघडू नका, तरीसुद्धा आम्ही 15 दिवसानंतर उघडलं आणि ह्या मूर्ती अपुऱ्या राहिल्या. आम्हाला क्षमा कर. अरे आम्ही आता, आमची ही तितिक्षा किती दिवस. प्रतीक्षा म्हणजे वाट बघणे आणि तितिक्षा म्हणजे अपरिमित दुःख, सहनशीलतेच्या पलीकडचं दुःख, वाट बघण्याचे अपरिमित, त्याची मर्यादा आता संपली असं ह्या दोघांना होऊन जातं. आणि गुढीच्या देवीला तर मूर्छा येते. इंद्रद्युम्न राजा रडून रडून अगदी ग्लानीत जातो. या ग्लानीमध्येच त्याला नीलमाधव दर्शन देतो आणि सांगतो, राजा नको काळजी करू, मी अजूनही इथेच आहे. अरे ह्या ज्या 3 मूर्ती आहेत त्या अशा मोठ्या डोळ्यांच्या, थोड्याशा भावल्यांसारख्या, लहान मुलांसारख्या का दिसतात माहिती आहे? कारण तू माझ्यावर मुलासारखं प्रेम केलंयस. मी तुझा मुलगा म्हणल्यानंतर माझे बलराम आणि सुभद्रा हे भाऊ बहीण आहेत, मग तीही तुझीच मुलं झाली ना, म्हणून त्यांनाही मी बरोबर घेऊन आलो आहे. आणि ह्याच्यातली जी माझी मूर्ती आहे जगन्नाथाची, ती मूर्ती तू जवळ घेऊन बघ, तुला त्याच्यामध्ये नीलमाधवाचा अंश दिसेल. असं तो जेव्हा ग्लानीमध्ये बघतो आणि जेव्हा राजा ग्लानीतून जागा होतो त्यावेळेला त्या मूर्ती त्याला खरंच गोड दिसतात. तो पळत जाऊन त्यातली जी जगन्नाथाची मूर्ती आहे ती उचलून आपल्या छातीशी धरतो आणि डोळे मिटतो आणि त्याच्या लक्षात येतं की खरोखरच ह्याच्यामध्ये नीलमाधवाचा अंश आहे. जसं एखादं हृदय धडधडावं तसा एक जिवंतपणा त्याला त्या जगन्नाथाच्या मूर्तीमध्ये जाणवतो आणि त्याला खूप आनंद होतो. ही गोष्ट जेव्हा गुढीच्या देवीला कळते तेव्हाही तिला खूप आनंद होतो.
दोघंजणं मिळून याची पूजा करतात आणि तो एक दिवस ठरवतात की ज्या दिवशी आपण प्रतिष्ठापना करूया मंदिरामध्ये. हा जो दिवस आहे तो म्हणजे आषाढ शुद्ध द्वितीया. त्या दिवशी राजा उत्तम 3 रथ तयार केलेले असतात, त्यांच्यामध्ये ह्याची स्थापना करतो. कशासाठी? तर पहिल्यांदा या रथामध्ये बसवून या तिन्ही देवांची यात्रा काढायची, सगळ्या प्रजेला यांचं दर्शन द्यायचं आणि मग यांची प्रतिष्ठापना मंदिरामध्ये करायची. ह्याच्यातला जो पहिला रथ असतो तो असतो सुभद्रेचा. त्याचं नाव दर्पदलन. हा दर्पदलन जो रथ असतो त्याला 12 चाकं असतात. त्याच्या मागे जो असतो तो तालध्वज हा असतो बलरामाचा, त्याला 14 चाकं असतात. आणि त्याच्या मागे जो सगळ्यात मोठा रथ असतो तो भगवान जगन्नाथाचा, त्याला 16 चाकं असतात, त्याचं नाव नंदीघोष. असे हे 3 रथ तयार होतात आणि त्याच्यामध्ये हे तिन्ही देव बसवले जातात. पण गुढीच्या देवी मात्र रडायला सुरुवात करते. ती म्हणते, हे 3 देव असे हे जरा बालस्वरूपात असलेले माझ्यासाठी आलेले, तिथे माझी मुलं आहेत ती आणि मी त्यांना महालातच ठेवणार, मी काही त्यांना मंदिरामध्ये नेऊ देणार नाही. तिचा हा हट्ट पाहून राजा तिला खूप वेळेला समजवतो, पण शेवटी गुढीच्या देवी त्या रथांसमोरच झोपते रस्त्यावर आणि म्हणते, माझ्या अंगावरून तुम्ही जरी रथ नेलात आणि इथे माझा जीव गेला तरी चालेल, पण मला हे तिन्ही देव आणि माझा जगन्नाथ हा मला माझ्या देव्हाऱ्यातच ठेवायचा आहे. असं तिने म्हणल्यानंतर अक्षरशः भगवान जगन्नाथ रथातून उतरून स्वतः तिच्या समोर येतात, नीलमाधवाच्या स्वरूपात तिला दर्शन देतात, इंद्रद्युम्न राजाला दर्शन देतात आणि त्या दोघांना सांगतात, माते अगं तुम्ही दोघं जण माझे कलियुगातले यशोदानंदच आहात, त्यामुळे तू काळजी करू नकोस, मी दरवर्षी तुला भेटायला येईन, तुझ्या ह्या प्रेमासाठी तुला पाहिजे तो वर माग. दरवर्षी भेटायला येईन म्हटल्यानंतर आणि इतकं सुंदर त्यांनी दर्शन दिल्यानंतर ती काय वर मागते माहिती आहे? ती म्हणते, मला निपुत्रिक ठेव, मला निसंतानच ठेव. असं म्हटल्यावर श्रीहरीला सुद्धा आश्चर्य वाटतं की मुळातच ह्या दोघांना मूलबाळ नाही आणि तरीसुद्धा ही निपुत्रिक ठेव का म्हणतेय. नीलमाधव तिला कारण विचारतो, का ग माते असा आशीर्वाद का मागितलास? तर ती म्हणते, मला माझं स्वतःचं पोटचं मूल झालं तर तुझ्यातल्या प्रेमाचा वाटा त्याला दिला जाईल आणि ते मला करायचं नाही आहे. मला माझं संपूर्ण प्रेम हे तुझ्या चरणीच व्हायचं आहे, तूच माझा मुलगा आहेस. असं म्हणल्यावर श्रीहरीला खूप आनंद होतो आणि तो तथास्तु म्हणतो आणि मग रथयात्रा सुरू होते. म्हणूनच आषाढ शुद्ध द्वितीयेला ही रथयात्रा जगन्नाथाची जगन्नाथपुरीमध्ये काढली जाते आणि म्हणूनच ही तिन्ही रूपं ही अशी आहेत. म्हणजे नीलमाधवाचं रूपाचं वर्णन मी भाग दुसऱ्यामध्ये केलं होतं, पण ह्या जगन्नाथाच्या मूर्ती ही सुभद्रा, बलराम आणि जगन्नाथ म्हणजे स्वतः श्रीकृष्ण आहे. या जगन्नाथाच्या मंदिराचे आणि त्याच्याशी निगडीत काही अद्भुत आणि काही रहस्यमय घटना आहेत, ज्या ऐकलेल्या आहेत, कोणी लोकांनी अनुभवलेल्या आहेत, काहींनी प्रत्यक्ष पाहिलेल्या आहेत. त्या काही घटना ऐकिवात असलेल्या त्या मला तुम्हाला सांगायच्या आहेत. पहिली गोष्ट म्हणजे हे जे दोघं जण असतात, इंद्रद्युम्न आणि गुढीच्या देवी, हे निसंतान असतात. त्यामुळे आणि त्यांनी भगवान जगन्नाथालाच आपला पुत्र मानल्यामुळे इंद्रद्युम्न राजाचा मृत्यू हा आषाढ शुद्ध चतुर्दशीला, म्हणजे आत्ता मागे 20 जुलैला आषाढ शुद्ध चतुर्दशी होती, त्या दिवशी त्याचा मृत्यू होतो. त्यामुळे अजूनही पुरीच्या मंदिराकडून ह्या दोघांचंही आषाढ शुद्ध चतुर्दशीला श्राद्ध घातलं जातं, त्यांना तर्पण दिलं जातं आणि सगळ्या भक्तांना त्यावेळेला श्राद्धाचं भोजन दिलं जातं. ही एक गोष्ट. अजून एक खूप रहस्यमय गोष्ट अशी आहे
की ह्या पुरीच्या मंदिरावर जो भगवा ध्वज फडकतो तो असं म्हणतात की वाऱ्याची दिशा जर उजवीकडे असेल तर ध्वज मात्र डावीकडे फडकत असतो. हा असा का वाऱ्याच्या उलट्या दिशेला तो कसा काय फडकतो, ह्याचं मात्र रहस्य अजूनही कोणाला कळलेलं नाही. ह्याच्या पुढची अजून एक गोष्ट अशी की इंद्रद्युम्न राजाला तर वंश नव्हता पुढे, आणि ह्या नीलमाधवाची पूजा करण्याचा अधिकार हा विश्वावसूच्या म्हणजेच शबरांच्या वंशाला होता. आणि विश्वावसूला सुद्धा ललिता ही एकुलती एक मुलगी होती, त्यामुळे त्याचं दायित्व हे विद्यापतीकडे आलेलं असतं. विद्यापतीला 2 बायका, एक ब्राह्मण आणि एक शबर ललिता. तर ह्या पुरीच्या सगळे व्यवस्थापन, पूजा अर्चा ह्याचा सगळा भार या विद्यापतीच्या वंशजांकडे आलेला आहे. आणि म्हणूनच शबर आणि ब्राह्मण हे दोन्ही मिळून या पुरीच्या देवस्थानाची सगळी व्यवस्था बघतात. जगन्नाथाच्या मूर्तीची पूजा, त्याच्या मंदिराची सजावट, नंतर त्यांच्यासाठी तयार केलेला प्रसाद, रथाची सजावट, नंतर रथामध्ये ठेवायच्या मूर्ती बनवणं, ह्या सगळ्या गोष्टी ह्या फक्त या गोष्टीचा अधिकार आपण म्हणूया ह्या शबर आणि ब्राह्मण अशा दोन्ही वंशांना तिथे मिळतो आहे. आणि हे वंश विद्यापतीचे आहेत. ह्याच्यामध्ये अजून एक वेगळी घडणारी घटना म्हणजे हा जो याचा प्रसाद आहे, भगवान जगन्नाथाचा प्रसाद, हा म्हणे 7 हंड्यांमध्ये एकावर एक ठेवून बनवला जातो. पण त्याची गंमत अशी आहे की त्याच्यातला सगळ्यात वरचा जो हंडा आहे त्याच्यातला प्रसाद आधी शिजून तयार होतो. जरी सगळ्यात खालचा हंडा हा आगीच्या धगीला टेकलेला असतो, तरी 7वा सगळ्यात वरचा जो हंडा असतो त्याच्यातला प्रसाद आधी तयार होतो. तो कसा तयार होतो शिजून, ह्याचं रहस्य अजूनही कोणाला कळलेलं नाही आहे. अशा अनेक वेगळ्या आणि अद्भुत घटना ह्या आपल्याला जगन्नाथाच्या मंदिराच्या बाबतीत ऐकायला मिळतात. कथा तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट्समध्ये टाका. आणि कथा आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका. या ठिकाणी आपले जगन्नाथाच्या गोष्टीचे, भगवान जगन्नाथाच्या गोष्टीचे 3ही भाग संपलेले आहेत.